एक गांव, त्या गांवा भितरी एक कुटुंब वास करता आशिल्ले. अत्यंत कष्ट परिस्थिती भितरी ते कुटुंबाचे सदस्य लोक जीवन करता आशिल्लेची. पूत, सून आणि पुताले आम्मा अर्थात आजी, अशी तीग लोक ते घरा भितर आशिल्ले. घार जराड जीर्ण जावन गेले. पुताक बरें खंय काम ना आशिल्लें, खंय की वचून कितें तरी कंगेन चार पयशे कमयचे, तुंतून खावचे, अशी तेंगेलें जीवन चलता आशिल्लें. तेगेले आवयक वैश्रत्या गेलेले, अशान दोळे दृश्टी ना जावन गेले. जाल्लेबीची चेडा आनी सून बरें आशिल्ले काय तरी तेणी ते आज्जेक बरें करून पळोवंक घेता आशिल्लेची. तेगेले माईक, तेगेले अम्माक बरें करून पळोवंक घेता आशिल्लेची. जाल्यार त्या आज्जेन मना भितर मस्तितले अपेक्षा आशिल्लेची. अयो, मागे जीवन अशें जावन गेलें मू. घोव बी मागील मस्त दीस सोदलो ना. जन्मा आयले एकलो पोतू, ताका लग्न केलें, ताका बी संतान जालें ना. बरें घार ना उरचें आमकां. म्हाका पळयचे दोळे शक्ती बी कमी येता गेला. स्वता परिपूर्ण जावन काम करता असले शक्ती सामर्थ्य बी म्हाका कमी येता गेला. कितें करचें म्हूण सांगून सहजानुची भगवंताक प्रार्थना करता उरता आशिल्लें. प्रायः पयली जन्माचे संस्कार कितकी तेगेले मना भितर ईश्वर म्हळें जालें अत्यंत प्रितीपात्र तसले देव ताका. निरंतर हांगेन परमेश्वराले सदाशिवाले स्मरणे ते करता उरता आशिल्ले. केन्ना दोन्ही दोळे परिपूर्ण जावन गेले की, जगत अंधकारमय जालें की, तेन्ना निरंतर जालें तसलें तेगेलें चिंतन आसा ते परमेश्वरिकांनी जास्ती करचे लागले. तेगेले मनाची अपेक्षा मस्त आशिल्लेची, दोळे येवका, दोळे दिसका, नात्र जावका, नेवेन एक घार जावका, सुखान समृद्धीन उरका म्हणचे. ते निमित्त अहर्निश तेगेले प्रयत्न चलता गेले. पूत सून बरी आशिल्ले काय तरी तिनी आवयले काम सुकलेच करता आशिल्लेची. बाकीचे टेन्शन हेका ना आशिल्लें. अशें हांव न्हू तेगे कितें प्रार्थना आसा ते परमेश्वरा पर्यंत पावले कितकी. अशें हांव न्हू एक दिवस संध्याकाला भितरी भगवंत तिगड्या प्रकट येता. प्रकट जाल्यार हाका कळटना कसली केक वाजयली अशी ताका. विचारता आसा कोण आयली तुमी म्हणून. तेन्ना परमेश्वर सांगता आसा कोण आली आतां तूं करतास की तोच हांव परमेश्वर तुगेले मुखार आयला आसा. कांय भिनाका. तुका आशिर्वाद दिवका म्हण आयला. तूं मागीर केन्ना चिंतन करता उरता आसा म्हण आयला. तुका बरें करक म्हण आयला. भिनाका म्हूण सांगून त्या म्हातारी सांगता. तेन्ना म्हातारीक आनंद तेगेले दोळे येतानी उदक येताची. तेन्ना म्हातारी तोंड काडका, देवाकान विचारका म्हणजे पयलेची परमेश्वर एक अट्टी घालून सोडता. पळय तूं गेली मस्त अपेक्षा उरचे पुरो जाल्यार तुगेली उट्टू अपेक्षा पुरची करचे हांव हांगा आयिल्लो ना. तुका मस्त मागता आसा म्हणून म्हाका गुत आसा जाल्यार तुगेले उट्टू मागले दिवचे बी मागले कणें आतां ते व्यवधान ना. अशें हांव न्हू खंय तरी एक वर विचारी हांव तुका दिता आनी वता. कारण निरंतर मागीर स्मरण करता आसा तेका तूं प्रत्यक्ष येवचें पळय. तुका मस्तितलो वर घेवची ना, सामर्थ्य ना. तुगेले शक्ती भितरी ते एक प्रभाव अजून पुरा परिपूर्ण जावन प्रमाणाचेर निर्माण जालें ना. जाल्ले बीची तुगेली भक्तीक हांव आयला. एक वर दिता खंय तरी एक वर मागी
हांव वता म्हण केन्ना सांगता की तेणे म्हातारीक बोडाक गुड्डो पळशी जावन वता. इतलो प्रयत्न करून घे न्हू परमेश्वराले साक्षात्कार करून घेतले. परमेश्वरा कडेन मस्त मागचें आशिल्लें ते म्हातारीनी. बरें एक बंगल जावंक आशिल्लें, नात्र जावंक आशिल्लें, दोळे येवंक आशिल्ले, बरें घार जावंक आशिल्लें, हें उठूं जावंक आशिल्लें. हें आतां परमेश्वर सांगता आसा एकू वर दिता म्हूण सांगे न्हू. कितें करचें आतां? कसलें मागचें म्हूण सांगे न्हू. प्रायः हे म्हातारी गलबिली पडटा. म्हातारी म्हातारी न्ही ते. जीवन कन कन अनेक इतले अनुभव तिने घेतिल्लो उरता. तेंचे कडेन खंयचेची विशेश सर्टिफिकेट ना जाल्यार बेची आमचे किंता हुशार उरता तिनी, आमचे किंता मुखार उरता तिनी, आमचे किंता अनुभव तिंका उरता. अशी जावंक गे न्हू. ताका दिसलें भगवंत कितें आयला आसा मागीर मुखार मेळ्ळो आसा ताका अशी धांडेच्या ना. मागीर सगळे इश्टार्थाची एक कंठाने पूर्ण करून घेवच असली एक चिंतने ते परमात्मा दवरका म्हूण सांगे न्हू. ते म्हातारी थोडे वेळ विचार केले शिकंगे न्हू. भगवंताक दिक्काक पांय पडताची प्रार्थना करून सांगता आसा भगवंता तूं सांगता आसा म्हाका एक वर दिता म्हूण सांगे न्हू. तुगेले अटी हांव कशी ना करूं भगवंता. तुगेले आदेश हांवें तिरस्कार करूं जावच ना. अशें सांगे न्हू. तुवें एकू वर दिवचें अडना. हांव तें वर मागता म्हूण सांगचे भितरी परमेश्वराक कळून वता हें मनाक कितें विचार करता आसा म्हूण सांगे न्हू. तेन्ना हांसता हांसता परमेश्वर सांगता अडना सांग मा तूं. तेन्ना हें सांगता पळय भगवंता तूं म्हाका एक वर दिवं का. तें वर कितें म्हूण सांगलें रे एक व्हड बंगले भितरी मागीर नातवांनी भांगरा ताट्टेनी जिवचे हांवें पळय का तसलो वर तुवें दिवं का म्हूण सांगे न्हू. तेन्ना ते म्हातारी ईश्वराक सांगता की तेन्ना ईश्वराक कांय करूं जावच ना. परमेश्वराक कांय उलयचें जावच ना. तथास्तु म्हणटा. तथास्तु म्हणटा ताका दोळे ताची. परमेश्वर रूप दिसता ताका. परमेश्वर उद्दंड पांय पडटा. आनीची कांय भिन्नाका तुगे मनोगत पूर्ण जाता म्हूण सांगे परमेश्वर अंतर्धान जाता म्हणचे कथा आयकतना आमकां कळून येवचें सत्य कितें. ते आजी कितले हुशार आशिल्ले म्हणून. ते आजी कितले अत्यंत चुरक आशिल्ले म्हूण सांगे न्हू. एकू वर मागल तेणें एकू वरा भितरीची तेगेले उठूं येवंक गेलो. तेगे फस्ट प्रार्थना कितें व्हड बंगले भितरी म्हळ्यार भारे घार जावंक जालें. मागीर नातवांनी म्हळ्यार नात जावंका म्हण जालें, चेडे जावंका म्हण जालें. भांगरा ताट्या भितरी म्हळ्यार श्रीमंतगीर उरका म्हण जालें. दोळ्यान पळयका म्हळ्यार दोळे येवंक म्हण जालें ना हेका. पळया एक खूब तेगेले प्रार्थने ते प्रार्थनेनी चारय तेण मागून घेतला म्हण जाल्लें आसलेली प्रायशः मनुश्य कितें प्रार्थने आसा ते केन्ना व्यर्थ जावच ना म्हणचें सत्य आज आमी कळून घेवंक केलां. ते म्हातारीनी ईश्वराला साधन केलें कित्याक. ईश्वराला जप केलें कित्याक. ईश्वरा कडेन विशेश तसले आराधना केलें कित्याक. हेजी खातरीत न्ही. ताका दोळे येवका, नात्र येवका, श्रीमंतगीर येवका, बरें घार उरका म्हणूच न्ही. ईश्वराने परिश्कत करून विचारचें पुरो एक वर मागी म्हणून जाल्यार तेगेले मागणी मस्त आशिल्ली न्ही. तेगेले डिमँड मस्त आशिल्ली न्ही. तेगेले अपेक्षा मस्त आशिल्ली न्ही. अशी जावंक न्हू. तेगेले अपेक्षे पूर्ण करता तसलेची तेगेले तोंडांतल्यान शब्द भायर पडची. त्या शब्दाक भगवान तथास्तु म्हणचे पळय ते म्हातारीक जिवना भितरी तशी जाता गेले. पळपळिता पळपळिता तेगेले घार बंगल जावन गेले. सून गर्भिण जाले, नात जन्म आयलो, श्रीमंतगीर आयले, भांगरा ताटा भितरी तेगेले नातवांनी जेवण करचें पळयत तसले योग ते म्हातारी आयला म्हणजे जाल्या नंतर आमी कितें प्रार्थना करताची.
आमी कितें मागणी दवरताची, आमी कितें देवाक विचारताची, ते जाता म्हणचे खरें म्हण दिसता न्ही आमकां. ना जाल्यार तशें कितें जाता आशिल्लें तें म्हातारेल्या जिवना भितर. एकू म्हाका आशिल्लें ताणें दोळ जेवका म्हणून, ना नात्र येवका म्हणून, ना श्रीमंतगिरी येवका म्हणून, ना बंगल जेवका म्हणून. ना, देवाली इच्छे प्रमाणे खूब मागता आशिल्लें. जाल्यार तेगेली इच्छा चार आशिल्ले तरी तेणें देवाला आराधन केल्लें. अशें हांगे न्हू ताका चारय पूर्ण करता आसले प्रार्थना करता आसली एक बुद्धी ते टायमार प्रकट जालें. ते बुद्धी निमित्त ते प्रकार वर मागले, चारय घेवन ते कृतार्थ जाल्ले म्हण जालें आसले री. आमी जर आमगेले प्रार्थने दवरले री, ते प्रार्थने बीची पूर्ण जाता म्हणजे सत्य आज आमी कळून घेवं केलां. आज आमी सगळे लोकूची अनेक इतले प्रार्थने भगवंता करता उरताची. कशी त्या मांतरीक मस्तितले मनाचे अपेक्षा आशिल्ले की ते अपेक्षा आमी बी करता उरताची. जाल्ले री आमगेले अपेक्षे कितले पर्यंत पूर्ण जाता आसा, कितले पर्यंत आमी ते अपेक्षेचे परिपूर्णता पावता आसाची म्हणजे खंय की एक संदेहास्पद जालें तसलें चिंतने आज आमकां लोकांची दिसता आसा. प्रायः आमगेलें आमी कितें जीवन आसा एक पटी पळयचे गेले री तुमगे भाशे भितर फ्लॅशबॅक आमी म्हण घेता थंय तरी गेल्ले री. आज आमी कितें आसाची हें आमी तेन्ना केल्ले विचार म्हणजे सत्य आमकां गुत्तेनशी उरतना याद. आज आमी कितें जाल्ला पळया, आज आमी कशें आसा पळया. हेजें कारण कितें म्हणटालें आमी सान आसतना की थोडे व्हड याद नासले की कलाल तसले विचार म्हणटाले. अशी जावं गे न्हू तेन्ना कलाल तसले विचार आज प्रकट येता म्हण जाल्ले आसले री. आतां कल तसले विचार मुखार प्रकट येता म्हण जालें न्ही वे. तेका एक स्वरूप मेळटा म्हण जालें न्ही वे. तेका एक आकार येता म्हण जालें न्ही वे. ते आमगेले येद्राक प्रत्यक्ष जाता म्हण जालें न्ही वे. अशें आसले तरी प्रायः आमी देवा कडेन कितें मागताची तें मागता आसतना थोडेची सतर्क्यान उरचे, जागृत्यान उरचे. थोडेची हांव कितें विचारता आसा परमात्मा कडेन म्हण घे न्हू कण घेवन उरची अनिवार्यता आमकां सल्को आसा. प्रायः आमी जागृत अवस्था भितर भगवंता कडेन मागता गेल्यार तो भगवंत आमगेली इच्छे पूर्ण करताची. जाल्यार अनेक लोकांच्या मना भितर दिसता हांवें मस्त मागिल्लें भगवंतान करूं दिलें ना म्हणून. प्रायः आज काल आमगेले विचार कशे आसता म्हटल्यार एकपट उठूं जावका म्हणून. हे केन्ना जिवना भितर संभव जावचो तसले विशय न्ही. याद दवरो एकपटीच उठूच केन्ना जावच ना, कोणाका जावच ना, कोणाका जाल्लें बी ना. खंयचें एक काम जावं कशें उरलें हंत हंतयान जावचें पडटा तें. स्टेप टू स्टेप वचचें पडटा तेका. खंयचें काम पयलीं जावका, खंयचें काम नंतर जावका, खंयचे अपेक्षे नंतर पूर्ण जावका. एक एक वेवस्था आसा. ते वेवस्थे प्रमाण आमी गेल्ले री आमगे सगळे इच्छे पूर्ण जाता वताची. आज आमी पळयताच समाजा भितर इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्चर्स जास्त येता गेल्याचे. कारण कितें तेन्ना 10th आसतना तिणें विचार केलेले आमी इंजिनियर जावका, डॉक्टर जावका, आर्किटेक्चर जावका म्हण न्ही. ते विचार केले तरी तेणी कितें जाता गेलेची ते शिक्षणा वाटे तांकां खुलता गेले, मेळटा गेले, तेणी मुखार वता गेलेची. त्याचे टायमार हांवें IAS ऑफिसर बी जावका, इंजिनियर बी जावका, डॉक्टर बी जावका हजार घेवन बसले तिणी. खंय तरी एक पटी पावता आशिल्ले तिणी. खंयचे पावत नाशिल्ले आशिल्ले तशें उरता आशिल्ले. म्हळ्यार खंयचे स्टेप्पा खंयचे विचारका आमी केन्ना खंयचे विचारका ते विचारता गेल्यार आपोआप ते पूर्ण जाता वतू. जाल्यार आमकां विचारचें कळना. आमी शिक्षणा भितर हुशार उरचें पुरो, वेव्हारा भितर अत्यंत पारंगत्यान उरचें पुरो, विद्यावंतिके भितर अद्भुतयान उरचें पुरो, सामर्थ्य अप्रतिमान उरचें पुरो आमगेले भितर. जाल्यार कसली विचारका, कितें विचारका, कसली विचारची बरें
हे आज आमकां गुंतना अशें गेलेले दुरंत विशय. अशी जावं गे न्हू आमी भगवंताकडे कितें विचारताची ते सुमूखान विचारलेली जे आपापे पूर्ण जाता वता म्हणजे सत्य हे कथा आमकां दिता आसा. आतां त्या नातवांनी भांगरा ताटवा जीव का म्हणचे विचारले पटणे नातें जावं वता पटणे भांगरा ताटेन वता गॅप जावंक न्ही ताका. अशी जावं न्हू खंयचे विचारताले गॅप जावंक ताका प्रार्थना दवर का जाल्यार एक काम करता वचका जेन्ना आमगे जिवना भितरी आमी मुखार वचचे शकताची. अशी जावं गे न्हू प्राय आज आमी कितें भगवंताकडे विचारता आसची ते गोंदलमय आत्मक जान आसा म्हणजे सत्य आमी कळून घेवं केला. पोता नवकर जावका धुवी लग्न जावका घोवार आरोग्य बरें जावका बायलेली बुद्धी सुदारका चेडे बरें जावं उरका कितले विचारताचे. एक न्ही दोन न्ही तीन न्ही आनी हेजे किंता जास्ती जाल्यार बाजू घरांतलो लोकां बद्दलय विचारताची अम्मा घरांतलो लोकां बद्दलय विचारताची अब्बा घरांतलो लोकां बद्दलय विचारताची कितके एवढं विचारता उरतात न्ही पुरा आमी पुराची. चूक म्हणटा ना हांव जाल्यार खंयचे स्टेप्पा खंयचे विचारचे बरें खंयचे पयले जावंक आमकां त्या बद्दल थोडेच आमी अवेरनेस घेतलेली थोडे जागृत केलेली प्रायशा आमगे जिवना भितर अन्य कितलें काम आमी परिपूर्ण करून घेता वचचें शकताची. हे कितें आजिल्ली कथा आसा भगवंता कडेन प्रार्थना केल्लेरी आमगेली इश्टार्थ पूर्ती जाता आसा म्हणजे सत्य आमकां दिता आसा. जाल्यार आज आमकां भगवंता कडेन मना स्वेच्छेच्यान प्रार्थना करचेक टायम मेळटा आसा ना. प्रार्थना केले बेची खंय केची कितले दीस जाले चर्च लागून हे गेले कणे आत्तां ह्या चर्च न्ही आत्तां वचून तिरुपतीका वचका मस्तो थंय वचून बोट हाडिता की थंय विचारका थंय बी सुमार लोक गेल्याचे हें हां थंय बी न्ही हें आत्तां वचून मनताल या बोट हाडिका धर्मास्त्र वचून बोट हाडिका. आमी खंय खंय बोट हाडीचे वता की थंय बोट हाडी सुमूद हाडीत ना थंय वचचे पयलीं आनी एक गांवांचे विचार येता आमकां. अशी जावं गे न्हू प्राय आमगेलें कितें चिंतन आसा तें परिपूर्ण जान्नाशें वता आसा. कारण कितें एकनिश्ठे आमगे भितर ना जाता गेला. एकनिश्ठे येवचें तितलें सुलभ न्हय. थोडणान म्हणीत आमी एकनिश्ठे कशें उरलेली मस्त तितले प्रयत्न जावंक येता मस्त तितले विश्वास जावंक येता श्रद्धा भाव परिपूर्ण जावन जागृत जावंक येता. अशें जावं गे न्हू आमगेले गुरू सहजान म्हणटा उरता आशिल्लेची पण आज काल लोकांक अपेक्षा मस्त आसा रे कशी देवा कडेन प्रार्थना करता म्हण गुंतना कशी विचारका म्हण गुंतना खंय नवनी विचारका म्हण गुंतना तिनी थोडे प्रगती करून घेता वता आसा विना परिपूर्ण जावं तिनी प्रगती येवच्याक जाता ना. अशें जावं गे न्हू तिंकां एक सुलभ जालें तसलें विधान सांगचें बरें म्हण सांगे न्हू आमगेले गुरुले चिंतन आशिल्लें. ते चिंतन एका तरेची आयचे विशय आमी घेवंक घेवन आरंभ केलेले. प्राय आमगेली कितें अपेक्षा आसाची ते अपेक्षे भगवंता कडेन आमी प्रार्थना करपाची जाताची. तेजे बदल जास्ती आमगेले ते कितें प्रार्थना आसा ते प्रार्थने आमी अत्यंत एक मनानी चिंतन करता आसल्याक वेवस्थे निर्माण करून घेता वचका. तेन्ना ते प्रार्थने जाले तितले बेगी आमगे जिवना भितर साकार जाता गेले तसली एक उदाहरणे आमी मस्त पळयताची. तेकाची आमी गेले पटबीची दावणगिरे भितर सांगिल्ले मस्त लोकांक कला ती जाल्यार ते कितें जाता मोबायला भितर आयकचे भितर तितलें लक्ष येवत ना ते खंयचे विशयाचे. प्रत्यक्षान बशिल्तना कितलें लक्ष येत की ते मोबायल आयकले तितलेच ते आयकट वेळेचे कडे दिसता आनी एक फावट आयकूंक करचे म्हणून आनी एक फावट आयकचे जावत ना करूं जावत ना चिंगल चूक बी न्ही मोबायलार चूक बी न्ही ते जाल्यार आमी करता म्हणल्यार आसतली कितें करीत ताका आमगे गुरून जालें तसले वाटी सुलभ जालें तसले वाटी. आमगेले प्रथम प्राशस्त्य कितें आसा तें पयलीं पळोवंक घेवंक आमी. लग्न जावपाचें चेड जावपाची नात्र जावपाची घार जावका कार जावका बंगल जावका खंयचे जावका ते प्रथम प्राशस्त्य खंयचे पयलीं जावका वेव्हार बरें चलका योग्य आसा. खंयचे जावका तेका प्राशस्त्य पयलीं दिवका ते कामार आमी पयलीं आमी जास्ती मन केंद्रीकृत करता. केन्ना ते कामार केंद्रीकृत करता की
ते काम आपोआपची प्रकृती निर्माण करता वता परमात्मा निर्माण करता वता तन्मूलक ते आमगेले जिवनाच्या येद्राक येत्ता वत असले घटरे आमी पळयचे शकताची चेक करत असले एक सुंदर विधान म्हणून सांगली मागील गुरून सांगचे भगवंत कणे आमच्यान प्रार्थना करपाची तेजे बरोबरी दुसरो एक आमी व्यवस्थीत येता आमगेल्या मनाक एकरत एकच तरी आमगेल्या मनाक अंतरंगा भितरी ते प्रार्थने परिपूर्ण वचका तरी आमी एक काम करका ते बरेचे काम करका आमी कितें प्रार्थना करता न्ही ते बरेचे काम करका म्हणून म्हाका घार जावका म्हण आसतरी म्हाका घार जावका म्हण बरी केम टाकूंक येतले तुमी ते बरीचे चूक न्ही ते मुखारी फ्युचर टेन्स जावचें सोडटा म्हाका घार जावका म्हण बरयले री ते फ्युचराक गेले ते म्हाका कार जावका म्हण सांग नासलेली म्हाका कार जावका म्हण बरयले री मुखार जाता तें अशें आमगे न्हू आमगेले गुरुले चिंतने वेगळे आशिल्ले तेणी खंयचे प्रार्थना वरो आत्तां मी ते अनुभवशीत आसाची म्हणजे भावनेचेर करका ते बरें का म्हूण सांगता उरता आशिल्लेची ताका एक दोन उदाहरणां मात दिता नंतर तुमगेली इच्छे प्रमाण तुमी घरा वचून ते वेवस्थीत करून घेया बरीच वेवस्थीत म्हाका लग्न जावका उदाहरण एक चेल्ली की चेल्ल्याक मना भितर आसम जालो आसलेली ताणें कितें बरी का पट्टी भितर 21 साला भितर येवंक ते शब्द मागीले लग्न जावन हांव सुखान जीवन करता आसा मागीले लग्न जावन हांव सुखानी जीवन करता आसा 1 लायनी भितर येवंक आरोग्य बरें जावपाचें आसलें भितरी मागीले आरोग्य बरें जावन हांव संतोशान आसा मागीले आरोग्य बरें जावन हांव संतोशान आसा चेडे जावंक म्हण आसले री म्हाका हांव म्हागे चेड्या बरोबरी संतोशान आसा हांव म्हागे चेड्या बरोबरी संतोशान आसा बाकी शब्द दिवचे ना याद उरो चेड जावं हांव संतोशान उरतालो फ्युचर टेन्स घालनाका खंयचेच वर्तमान काला भितर घालया वर्तमान काला भितरय बरी या ते शब्द पळया कितले बेगी परिणाम जाता वता म्हणून कितले बरी बरी का ते एक व्हड प्रश्न आमगेले मुखारी येन राबता आमगेले गुरून दिवची संख्ये 48 जावो 49 पटी हाळीक आमी बरे का म्हण 48 येवो 49 पट्टी आमी एक पट्टी भितरी ते बरयता वचका बरयता वचता आसतना आमी फिलींग करता हांव आरोग्यवंत येता आसा हांव संतोशान आसा फिलींग हेचेर बरीक ते याद उरो तेकाच बरीची ते 48 पट्टी ना एक पट्टी बरयले पळयशील तुमी ते तुमकां फिलींग येवंक न्ही ते भावन येवंक न्ही तुमकां ते मना येवंक न्ही तुमकां ते अशें हांगे न्हू 48 साला भितर 48 पट्टी ते बरयता वचका 48 ना 49 केले बरें मागील गुरून म्हणचे 49 जाता न्ही मागील गुरून सांगचे शब्द 58 पट्टी पर्यंत मागील गुरू घेवन वता उरताची केन्नाची 5 8 13 संख्ये मागील गुरुले विशेष संख्ये ते अशें हांगे न्हू 49 पट्टी बरयले री ना 58 पट्टी बरयले री मस्त बरें कितले दिवस बरी का ते बी 49 दिवस जाता न्ही 58 दिवस पर्यंत कितले दिवस बरी दिवसा बरयता वच्चे पळया कितले जादूचे काम हें बरील करता म्हूण सांगे न्हू ते बरीचे सुरवात करया तुमकां घार जावका घार जावंक नासलेली म्हाका घार जाव देवा म्हण बरीची न्ही हांव नेवेन घरा भितरी संतोशान आसा म्हूण बरी का हांव नेवेन घरा भितरी संतोशानी आसा हे जावका शब्द याद उर तुमकां संतोशान आसा म्हणून आनीक लोक घार बांदून दुख्ख आशिल्लो हांव पळयता आसा अशी जावंक गे न्हू घार बांदचें मुख्य न्ही घार बांदूंक गे न्हू संतोशान उरचें मुख्य लग्न जावचें मुख्य न्ही लग्न जावन सुखान उरचें मुख्य चेड जावचें मुख्य न्ही चेड जावन आनंद मेळचें मुख्य अशें मागीर गुरून केन्ना म्हणचे संतोशान आसा आनंद आसा म्हणचे लास्ट शब्द येवं का म्हण अशें तुमकां सांगता आसा म्हाका घार जावंक जाय आसले री हांव देवा म्हाका घार करून दी हांव संतोशान उरता आमी ते फील आत्तां करता हांव नेवे घरा भितर आसा संतोशान आसा म्हूण फिलींग करता ते केन्ना फील करताची ऑटोमॅटीक ते कितें परमात्मा शक्ती आसा आमकां हाण दिता आमगेल्या मनाची कितें इच्छा आसा पूर्ण करून दिता वते अशें आमगे न्हू हांव मागीर नेवेन घरा भितर संतोशान आसा
हांव मागीर घोवा बरोबरी संतोशान जिवन करता आसा. हांव लग्न जावन सुखान आसा. म्हाका बरे चेली मेळून लग्न जावन हांव बरें जिवन करता आसा. हें एक साला भितर येवका 2 साल उरल्यार बरीच मस्त येता वता तुमकां यादरो. अशा न्हू हे एक प्रयत्न तुमी सुरवात करया. कारण कितें? कारण चातुर्मास्य आनी 54 दीस आसा तुमचे कडेन. आतां तुमकां सांगलें हांवें बरी 48 दीस 49 दीस बरीचे. स्वामीजी चातुर्मास जावन गेल्ले अशें दिसता आतां हें जावत नाही बरीचे बसतली म्हण तुमी तेतले पासून म्हाका म्हणटा बसना कडेन. आत्तां तेणी सुरवात करया. आयच्यानी सुरवात केल्यार खंडीत आमगे लिस्ट पूर्ण येता वताची. एकूच अंग घेया. एकवट उठूच्या नाकाची. तुमकां मेळ्ळे घेवचे बी जावत ना. तुमगे हात कितलो व्हड आसा उठी एकवट घेवचे. हात थोडे तुमगे सानच हात. अशें एकूच विचारता घेता वच्चा. लग्न जावका लग्ना बद्दलच प्रार्थना करया. चेड जावका चेडा बद्दल प्रार्थना करया. आरोग्य बरें जावका आरोग्या बद्दल प्रार्थना करया. घर जावका घरा बद्दल विचारया. तुमगेले इश्टार्थ पूर्ण जाता वता म्हणजे सत्य अर्थ करून घेया. अशें आमगे न्हू ते आदले कितें इच्छा आशिल्ले ते इच्छे जर पूर्ण जाता म्हणजे जाल्ले आसतली आमगे मना इच्छा कितें पूर्ण जावत ना. जे आजीक दोळे नाशिल्ले अशें तेगेले आजीले इच्छे प्रकट जाता अत्यंत प्रखर जाता गेले. परमेश्वराला भक्ती बी प्रखर जाता गेले ताका येयले जाल्यार आमचे कडेन दोन्ही दोळे आसा दोन्ही कान आसा बुद्धी आसा. आमगेले विचार एकू प्रखर जावन उरता केन्नाची. कोण कितें सांगताची कसले प्रार्थना करून प्रयोजन ना बाता. कलियुग देव धर्म पुरा गेले म्हणचे भितर आमकां हयने उरचे पुरो. दिश्ट भितर गेले आमी कदाल काम पुरा कित्याक गेले उदका होम जावन गेले. हें मस्तलो घालता लोकां सामके भितर याद तुमकां. आमी बरें कामां वच्चे भितरी फातर घालता लोक मस्तलो उरता सुतलो मुतलो आमकां. आमगेले विचलीत करचे तरी मस्त प्रयत्न चलता उरता आमकां. जर आमगेले एकाग्रते दृढ जावं काम जालें आसतरी आमी कितें बरेंच काम आसा तें बरें येता वचका. 48 49 पट्टी बरें का पट्टी भितरी 49 दीस 58 दीस पर्यंत आमी ते बरीच प्रयत्न करता वचका. तेन्ना तुमकां कळून येता कितलें परिवर्तन तुमच्या जिवना भितर येता आसा म्हणून. संपत्ती येवका म्हाका संपत्ती म्हळ्यार हांव सुखान आसा संतोशान आसा इतलें बरें या. संपत्त प्राप्त सुखान आनी संतोशान आसा इतलें बरें रे पुरो. जितलें प्राप्त जाता वता तितलें एक वेवस्था निर्माण जाता वता भगवंता आशिर्वादांनी. अशें आमगे न्हू हें कितें वेवस्था आसा ह्या वेवस्थे भितरी आमी सगळे लोकांची मुखार वचचें केलां. आमगे जिवना भितरी मस्तितली मागणी आसाची. उठ्ठू मागणी आमकां जेवका म्हणणी सहजान आमी मागची रुड्यांक गेला आमकां. सहजानूची आमकां चेड्याले बिची भगवंता म्हाका चेडा नातरां उठूं दी म्हणटा. चेड्याला उडता आमकां मागची रूढी ती आमकां एक नंबरची. पुत्र पौत्रम धनम धान्यम मंत्रा भितर तशी येते. पुत्र पौत्र तो म्हणटा जाल्यार उरता आनी परतून मागता पुत्र पौत्र. कारण कितें रूढी ते आमकां अभ्यास हॅबिच्युअल जावंक गेले ते पुराचे. अशें जावन न्हू तें नाका आमकां. आमकां जावं कशें कितें प्रखर जालें तसलें चिंतन आमगेल्या मना भितर तें चिंतन एकाग्रता येवं काम बद्दल बरयचें तें 49 पटी बरयचें. 49 दीस 58 दीस पर्यंत बरयचें. हें काम करया. केवळ बरोवन जेवचे भितर आब्बा हें स्वामीले कर एक मुखार येता म्हण संतोशान बसनाकाची. कितें तुमी बरं येयलें आसता पळया दिवसा 1-2-3 टायम फील करया हांव तशी जाता आसा म्हणून. हांव घालमेंट सुखान आसा म्हणून. मागीर घर जावन हांव संतोशान आसा म्हणचे दिवसा 3-4 टायम तरी फिलींग करता. ते मना भितर येवका फील येवका भावन येवका. ते आपोआप तुमगे जिवना भितर कशी साकार जाता वता म्हणचे तुमी पळयचे शकताची. तेजे अनुभव मस्त लोकांनी घेतिल्ले आसा. आंबी घेतिल्ले आसा. ताका उदाहरण म्हण सांगल्यार सागराचे मागेले हे चातुर्मास म्हण सांगचे इश्ट करता आसा. हें सागराचे कल्याण बांदता आसतना आमचे कडेन हें प्लॅनिंग आयलेलें. प्लॅनिंग हें न्हू दाखयता आशिल्लेची स्वामीजी एक कल्याण तुमचे खातीर रातचें एक रूम करका म्हणून. कित्याक ना तुमी आयजतान एक रातचें जावंक न्ही तुमकां. कित्याक कल्याण पळयता रूम उरताची खंयचे रूम हांव राबोवन वताचे आमी. नेवेन आमचे खातीर करता नाका. ना 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 तुमचे खातीर एक सपरेट वेवस्था करता. कितें सपरेट वेवस्था ना तुमगे चातुर्मासी बी आमी करता ताका सपरेट वेवस्था करता. हा आशिल्लो मना भितर कल्याण बाबांच्या होटलाची चातुर्मासी विचार करता असं म्हयनी बरो अडना खंय तरी एक कणे इंजिनियर दाखोवन घेवन प्लॅनिंग करया तुमी म्हण सांगेन सहजान तेंकां आमी सांगलें. ते प्रकार तेणी प्लॅनिंग केलें. प्लॅनिंग करून पुराय घेवन आयलेची मठाक. घेवन येवन दाखयताची स्वामीजी तुमगेले वास्तव्य खातीर हांगा वेवस्था केला. खंय वेवस्था केला
स्टेजा फाटल्यानी रूम स्टेजा फाटल्यान कित्याक वते कर करमुवा म्हाका भितर दिकानी ना स्वामीजी तुमी चातुर्मास सांग जाले रे तक्षण तुम्ही भायर येवचे न्ही स्टेजाक न्ही फाटल्यान तिका रूम केले रे स्टेजी खातीर पळया तेंगेले विचार कशे आसा की म्हणून तेन्ना विचार तेंगेले कल्याण भांचकंदा पयलेच विचार स्टेजा फाटल्यानी रूम करका स्टेजान डायरेक्ट स्वामी स्टेजाक येवन पुजे येवका आशिर्वचन करका म्हणजे जालें आसलेली तेन्नाच कितें विचार आसा आज प्रत्यक्ष जाला म्हणजे जालें आसलें आमी विचार कितें जाता म्हणजे जालें साकार जाता म्हणजे जालें ना आमकां तसले विचार परिपूर्ण जाता म्हणजे जालें ना अशी जावंक गे न्हू प्रायशः पळया स्टेजा फाटल्यानी मागीर रूम जाले स्टेजा फाटल्यान तरी आतां येता आसाची म्हण जाल्लें आसतली कितले एक चिंतने आमगेले प्रखर जावन उरता म्हणून मस्त लोकांक सांगलें स्वामी वत्ता आयकल म्हूण सांगलें हांगा चातुर्मास शिकले म्हूण सांगलें न्हू तेंकां गोत ना तेंगेल्या मना भितर आशिल्लें काय हें जालां म्हूण सांगलें न्हू हांव एकलो वता केल्यार कितें करूं शकता तुमी हाज्या लोकां मना भितर उरल्या मात न्ही मागीर जावचें तें काम हांव एकल्यान वता केल्यार खंयचें काम जाता ना ओटलो मना भितर आशिल्लें तें मन आशिल्लें कमीचें कल्याण उद्घाटन केल्लें कल्याण केल्लें अशान चातुर्मास जाल्लें म्हणजे सत्य ती कर तुमकां कळून घेतलेरी तुमगे मना आशिल्लें प्रार्थना कितें जाता म्हणजे जालें सत्य जाता म्हणजे जालें अशा न्हू ते अर्थ कळून घे न्हू आमी जिवना भितर स्टेप घालता वचा बरेचे प्रक्रियेक कोण कोणा साध्य आसा कोण कोणा जावका ओटलो कोण करक म्हणना सांगतना हांव तुमकां कोण कोणा इश्ट आसा तिने करया प्रयत्न करया सहज अनुचित थोडे टायम वता म्हाका आसता 40 निमिष जावका 40 निमिष जावका हें काम करचेक जाल्लें दी जाता काम जाता तुमगे जिवना भितर बदलावण येता वचची पळयता शकता तुमी देवाला आशिर्वाद तुमकां मेळटा म्हणून इश्ट करताच तसलेक बुद्धी शक्ती ते परमात्मा ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवो म्हणचे एक विशेश जाल तसले मागणी श्री देवीले चरणांच्या भितर दवरचेक इश्ट करता आसा मस्त तितले संतोश जाता आसा हाजी